नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आविष्कार अनिल डेरे सोशियोलॉजी वैकल्पिक विषय घेऊन पुन्हा तुमच्यासमोर स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा स्वागत करतो। सोशियोलॉजीमध्ये सिलेबस डिसायफर करत असताना पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये पेपर 1 हा डिसायफर झालेला आहे। आपण त्याचे पार्ट वाईज व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल केलेले आहेत आणि पेपर 2 मध्ये सोशियोलॉजी पेपर 2 यामध्ये पार्ट 1 हा झालेला आहे। आता याच्याच रिलेटेड पार्ट 1 मध्ये आपण चॅप्टर 11 टू चॅप्टर 15 म्हणजे 5 चॅप्टर घेतले, त्यानंतरचे 16 टू 20 या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये बहुतांश मी 3 पद्धतीमध्ये भारतीय समाजाचा अभ्यास करताना बघितलेला विचार करण्यासाठी गरजेचं असते असं मी सांगितलं होतं। सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलं होतं की एकूण भारतीय समाज म्हणजे नेमका कसा आहे तो, आणि दुसरा आहे त्याचा स्ट्रक्चर, आणि तिसरा आहे त्यामध्ये होणारे चेंजेस। या 3 मध्ये पेपर 1चा सिलेबस ओव्हरऑल डिस्क्राईब केलेला आहे। तर आपण आता जाऊया ट्रान्झिशन फेजकडे हळूहळू। पहिल्यांदा स्ट्रक्चर समजून घेऊया आणि स्ट्रक्चर समजून घेतल्यानंतर त्यामध्ये ट्रान्झिशनमध्ये स्ट्रक्चर समजून घेत असताना पहिल्यांदा भारतीय समाज आहे का या रिलेटेड आपण ब्रिटिश कॉलोनियल इम्पॅक्ट या गोष्टीकडे लक्ष दिलं होतं आणि त्यानंतर सोशियोलॉजिकल थिंकर जे इंडियन पर्स्पेक्टिव्ह आहेत त्यांचा अभ्यास केलेला होता। त्यानंतर त्याच खालोखाल कास्ट सिस्टीम आणि इतरही स्ट्रक्चर रिलेटेड मुद्दे जसं की ॲग्रेरियन, जसं की शेती रिलेटेड मुद्दा आणि रूरल लाईफ या संबंधी माहिती घेतली होतं। आता त्याच्याच पलीकडे जाऊन आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया। त्या पहिले इम्पॉर्टंट गोष्ट, सोशियोलॉजी या वैकल्पिक विषयासाठी 20 नोव्हेंबरपासून बॅच लॉन्च होत आहे। बॅचचे वैशिष्ट्य असं इंटरॅक्टिव्ह लर्निंग राहणार आहे। तुम्हाला विषय कन्सेप्च्युअल क्लिअरिटी झाल्याशिवाय आपण पुढे सरकणार नाही आहोत। सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्यासाठी आणि क्लास नोट्स ज्या राहतील त्या इंटिग्रेटेड राहतील, त्यामध्ये विविध सोर्सेस यूज करून एक सोप्या पद्धतीनं तुम्हाला सोशियोलॉजी कसे समजण्यात येईल आणि तेच तुम्ही पेपरमध्ये कशा पद्धतीनं रिफ्लेक्ट करू शकाल याबद्दल माहिती देणाऱ्या हँडआउट्स किंवा नोट्स राहतील। माझं पर्सनल मेंटरशिप किंवा मार्गदर्शन 1-to-1 क्वेश्चन आन्सर्स पण आपण घेऊया आणि PYQs जे आहे याचं स्ट्रक्चर किंवा ॲनालिसिस कशा पद्धतीनं होईल, कशा पद्धतीनं तुम्ही UPSC किंवा MPSCला डील करताना आन्सर कशा वेनं लिहू शकता, याचा फ्लो कसा असेल, स्टार्ट कुठून करायचा, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्ल्युजन कशा पद्धतीचं असायचं यासंबंधी ओव्हरऑल स्टडी आपला 20 तारखेपासून स्टार्ट होत आहे। ज्यामध्ये तुम्हाला इथं जे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज दिसत आहेत तर त्यामध्येही त्याच्याही पुढे जाऊन आणि एक प्रकारे तुम्ही सोसायटी एक व्हिलेज जर असेल तर गावात बसलेले असाल असं अभ्यास करू, असं वातावरण क्रिएट करू की जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये कमी एफर्ट्स टाकावे लागतील। सो लेट्स मूव। बघा 16वं चॅप्टर जे बघितलेलं आहे ते आहे सोशल क्लासेस इन इंडिया। सोशल क्लासेस इन इंडियामध्ये सामाजिक वर्ग। आता आपण बघितलेलं आहे वेगवेगळे कास्ट सिस्टीम आपण याच्या आदल्या चॅप्टरमध्ये बघितली। आता वर्गाकडे जाऊया। कास्ट सिस्टीम्स चेंज केली, मी ऑक्युपेशनल बेस होती सांगितलं होतं, सामाजिक किंवा रिच्युअलिस्टिक बेस होतं हे पण सांगितलं होतं। आता क्लासेस म्हणजे काय, जिथं इकॉनॉमी हा बेस असतो। इकॉनॉमी म्हणजे आर्थिकदृष्ट्या कोणता समाज प्रगत आहे किंवा नाही आहे तर त्याची इकॉनॉमिक त्या लोकांची जी लोकसंख्या आहे त्या समाजामधल्या त्या ठराविक वर्गातल्या तर त्यांचं इकॉनॉमिकल स्टेट कसं आहे यावरून क्लासेस डिफाईन केल्या जात असतं। आणि वेबरच्या मते क्लास किंवा वेस्टर्न फिलॉसॉफीच्या मते सुद्धा क्लास हा इम्पॉर्टंट असतो। कास्ट हे फक्त इंडियन पर्स्पेक्टिव्ह, इंडियन हायलाईट आहे, एवढं लक्षात घ्या। त्यामुळे क्लास आणि कास्ट ही कुठं लिंक झालेलं दिसणार, काही सोशियोलॉजिकल स्टडीजमध्ये आणि काही स्टडीजमध्ये वेगवेगळं पण झालेलं दिसतात। प्रत्येकाने आपापल्या परीनं अभ्यास केलेला आहे, याचा आपण या चॅप्टरमध्ये एक पद्धतशीर रूपानं बघणार आहोत। तर इन जनरल मी तुम्हाला इंट्रोडक्टरी सांगतोय की टाईप्स कोणकोणते असतात क्लासची। तर क्लास असतं बघा ॲग्रेरियन क्लास स्ट्रक्चर, याचा अभ्यास आपण चॅप्टर 15 मध्ये पण बघितला होता की ॲग्रेरियन आणि रूरल स्ट्रक्चरच्या रिलेटेड याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। मग इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर
आपण ट्राईब, कास्ट आणि ॲग्रिकल्चरल स्ट्रक्चर आधी बघितलेलं आहे आणि त्याच्याच रिलेटेड ॲग्रेरियन क्लास स्ट्रक्चर तयार कसं होतं, म्हणजे कृषी रिलेटेड वर्ग जो आहे त्याची रचना कशी आहे. जसं मी म्हटलं होतं, रूरलमध्ये बहुतांश लोक आजही कृषी व्यवसाय करतात. तर त्या कृषी व्यवसायामध्ये क्लास कसा तयार होईल, तर बघा, एक शेतकरी कामगार आहे जो मजुरी करतो रोजचं आणि जीवनव्यापन करतो. दुसरा ज्याची शेती आहे तो स्वतः करत असेल किंवा दुसऱ्यांकडून कडून घेत असेल. तिसरा जमीनदार असतो ज्याची खूप मोठी वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये शेती असते आणि तो इतरांकडून काम करतो. मग एकूणच काय, शेतीमध्येही वेगवेगळे क्लास तयार झालेले आहे, स्ट्रक्चर तयार झालेले आहे, त्याचा इथं अभ्यास होणार आहे. त्यापुढं आहे इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर. जसं आपण बघितलं, मार्क्सनं सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे. तर इंडियामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झाल्यापासून जो वर्कर आहे तो एक क्लास आहे. त्या वर्करबद्दल किंवा औद्योगिक जी वर्गाची रचना झालेली आहे, आहेरे वर्ग, हॅव्ज, हॅव नॉट आणि मिडल क्लास, हा सुद्धा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. मिडल क्लास, मध्यम वर्ग, इंडियामध्ये बहुतांश पॉप्युलेशन आज पॉलिसी जी ड्रिव्हन करते, जसं म्हटलं जाते ज्या वर्गासाठी पॉलिसी असते हा जागरूक वर्ग असतो. मग पॉलिटिक्स मध्ये वोट बँक जनरेट करण्यासाठी सुद्धा मिडल क्लास या वर्गाचा अभ्यास नेहमी असणं गरजेचं असते. आणि पॉलिटिक्स जे खेळतात किंवा राजकारणात जे उतरतात ते मिडल क्लासला कधीही दुखत नाही. मी मग याचं उदाहरण पोटॅटो आणि टोमॅटो यांच्या प्राइजेसवरून लावण्याचा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. मग त्यानंतर येतं वर्किंग क्लास, कामगार वर्ग, जे की इंडस्ट्रियल क्लाससोबतही याच्या स्ट्रक्चरसोबत कुठंतरी जुळल्या गेलेला आहे. आणि इतरही इन्फॉर्मल सेक्टर. आज जर सोशल क्लासेस आपल्याला स्टडी करायचे झालेत ना, तर कंटेम्पररी इश्यू नेहमी गिग वर्कर्सचा राहतो. कंटेम्पररी इश्यू नेहमी इन्फॉर्मल वर्क, जो असंघटित कामगार वर्ग आहे त्यांच्या रिलेटेड जो इश्यू आहे. कारण समाजातला तो पोर्शन, बहुतांश स्त्रिया असतील काम करणारा किंवा बहुतांश लोकसंख्या असेल, ही आजही इन्फॉर्मल सेक्टर म्हणजेच असंघटित कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतं. मग त्या वल्नरेबल स्टेटमधून त्यांना कसं काढायचं किंवा काय असं, या दृष्टीनं सोशल क्लासेस किंवा सामाजिक वर्गाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण ठरतो. मग यामध्ये बहुतांश AR देसाई, अँद्रे बेते या दोघांचाही उल्लेख ऑलरेडी झालेला आहे. कारण आपण ऑलरेडी आदल्या चॅप्टरमध्ये बघा, आता हे जे चॅप्टर आहेत ते ऑलरेडी आपण स्टडी पण केलेले असणार. परंतु बघा, मी म्हटलेलं आहे 3 फॉर्म्स. पहिल्यांदा इंट्रोडक्शन की काय आहे इंडियन सोसायटी, दुसरं स्ट्रक्चर काय आणि त्या स्ट्रक्चरमध्ये होणारे चेंजेस. मग जिथं स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरमध्ये होणारे चेंजेस आहे तर ते चॅप्टर कुठंतरी लिंक होणारच. मग आता ॲग्रिकल्चरल सोसायटी किंवा रुरल लाईफ जर एक्सप्लेन करायची झाली तर पुन्हा माझ्यासमोर ॲग्रेरियन क्लास स्ट्रक्चर येणारच, तो चॅप्टर तिथं लिंक होईलच. ते लिंकेजेस पण आपण हळूहळू इंटिग्रेट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह, एक ब्रॉडर फ्रेमवर्क की ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन जर आला किंवा इन्फॉर्मल सेक्टरबद्दल आला तर कोणते सोशोलॉजिस्ट महत्त्वाचे ठरू शकतील, तुम्हाला कोणत्या पर्स्पेक्टिव्हनं उत्तर लिहायचं यासुद्धा. बघा, इथं एक मी मूवी, जवान मूवी आहे. या जवान मूवीमध्ये वर्किंग क्लास अँगर आणि इलाइट डॉमिनन्स याबद्दल दाखवलेलं आहे. जवान मूवी शाहरुख खानची बघितली असणार तुम्ही. या मूवीमध्ये ट्रेन हायजॅक का होते बरं, तर त्यांना ते करप्शनशी मुद्दा, कुठेतरी पॉलिटिक्स जे होतं, करप्ट लोक असतात, भ्रष्टाचार याच्याशी, आणि खालचा जो वर्ग आहे मिडल क्लास असेल जो राबतो आणि जो इकॉनॉमीच्या ग्रोथमध्ये नेहमी हातभार लावतो असा वर्ग असेल, किंवा जो वर्किंग क्लास आहे याच्यामध्ये जो असलेला उद्भवणारा द्वेष आहे याच्याशी रिलेटेड हा मूवी असतो. आणि मग तो हळूहळू मूवी ही फक्त तुम्हाला कन्सेप्च्युअली लिंक करण्यासाठी त्या मुद्द्याला महत्त्वाची असते, लक्षात घ्या. तर मग ही मूवी बघितली तर तुमच्या लक्षात येईल, बघितलेली असेल, नसेल बघितली तर एखाद्या वेळेस ट्रेलर वगैरे बघून घ्या, लक्षात येऊन जाईल. पुढं पण मी एक मूवीचं एक्झाम्पल देणार आहे ज्यामध्ये पद्धतशीर तुम्हाला भारतीय ॲग्रेरियन स्ट्रक्चर की पास्टमध्ये कसं होतं आणि आफ्टर इंडिपेंडन्स असे काय चेंजेस घडलेले आहे याबद्दल आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. कंटेम्पररी इश्यूज मी पुन्हा सांगितलेलं आहे, इनइक्वॅलिटी जिथं जिथं जनरेट होतं किंवा ग्लोबलायझेशन झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेटायझेशन होत आहे, मग गव्हर्नमेंट जॉब्सची संख्या कमी होत आहे, मग अशाच ठिकाणी कुठंतरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, कुठंतरी संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे का, या दृष्टीनं हा स्टडी क्लासेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच दृष्टीनं असंघटित कामगार असेल, स्विगी झोमॅटोमध्ये काम करणारे गिग वर्कर, हा सुद्धा मुद्दा आता हायलाईट होता 3-4 वर्षापासून यावरही बहुतांश वेळा
हे कोट करणं तुम्हाला अपेक्षित असतं, त्यामध्ये तुम्हाला कंटेम्पररी मुद्दा माहिती आहे असा त्याचा अर्थ होत असतो. मग यानंतर आता आपण त्या स्ट्रक्चर रिलेटेड त्या गोष्टींच्या वेगवेगळे क्लासेस रिलेटेड आपण सोशल क्लासेस बघितले. आता त्याच्या पुढे जाऊया आणि एक स्टेप. आता इंडियन किनशिप सिस्टीम जी आहे, किनशिप म्हणजे काय तर नातेसंबंध. तुम्ही आज व्यक्ती म्हणून इथं बसलेले आहात, विद्यार्थी म्हणून बसलेले आहात, तुम्ही आमच्यासाठी स्टुडंट आहात, कोणासाठी तुम्ही आतेभाऊ असाल, कोणासाठी मामेभाऊ असाल, लग्न जर झालेलं असाल कोणासाठी तुम्ही हजबंड असाल, कोणासाठी वाईफ असाल, कोणाचे तुम्ही मुलगी असाल, कोणाची तुम्ही मुलगी असाल, अशा पद्धतीनं कोणासाठी तुम्ही बाप असाल, कोणी आई असाल. तर अशा पद्धतीचे हे किनशिप किंवा नातेसंबंध आपण या चॅप्टरमध्ये इंडियाच्या रिलेटेड समजणार आहोत. याच्यामध्ये महत्त्वाचा वंश आणि वंशावळ हा जो मुद्दा आहे हा मुद्दा पण येतो की वंश आणि वंशावळमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे तो पण आपण पद्धतशीर समजून घेऊया. डिसेंट जो असतो तो अननोन असतो, ॲन्सेस्टर ज्यापासून आपण स्ट्रेट करू, आणि वंशावळ जिथं असतात लिनिएज तर नोन ॲन्सेस्टर फोर फादर जे असतात आपले पंजोबा आजोबा तिथून आपण स्ट्रेस करत असतो जिथं वंशावळाची लाईन असते. मग किनशिपमध्ये पण इंडिया आपण नेहमी बघितलेला आहे की वास्ट आहे इंडिया. वास्ट इंडियाचा जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की नॉर्थ ईस्टमधलं कल्चर वेगळं आहे, कुठं पॅट्रियार्की आहे, कुठं मॅट्रिलिनियल सोसायटी असते, कुठं मोनोगॅमी आहे, कुठं पॉलिगॅमी आहे, कुठं पॉलिअँड्री आहे. हे काय आहे बहुपत्नीत्व बहुपतित्व अशासारखे कन्सेप्ट मॅरेज. कारण की किनशिपमध्ये बहुतांश वेळा 3 गोष्टी एक असणार हाऊस होल्डच्या रिलेटेड स्टडी. हाऊस होल्डच्या रिलेटेड स्टडी म्हणजे घरासंबंधी की जी कुटुंबाची एक संस्था असते घराच्या रिलेटेड. दुसरा असतो मुद्दा मॅरेजच्या रिलेटेड आणि या दोनांवर डिपेंड असते किनशिपचे रिलेशन्स. किनशिप म्हणजे ओव्हरऑल तुमचे नातेसंबंध कसे डिस्क्राईब झालेले आहे. तर A.M. शाह यांनी इंडियाची फॅमिली स्टडी केलेली आहे. दुबे यांनी जेंडर, लीला दुबे वेगवेगळे आहेत, एक दुबे आहेत, दुबेजींनाही आपण भेटणार आहोत. तर त्या दुबेंनीही व्हिलेजची स्टडी केलेली आहे. इथं लीला दुबे आहे. तर यांनी जेंडर पर्स्पेक्टिव्ह आणि किनशिप कसे डिफाईन होतात याबद्दल सांगितलेलं आहे. सीडचा कन्सेप्ट असतो की स्त्रियांचं शरीर जसं सुपीक माती आहे आणि त्यावर टाकलेला बीज हा पुरुष प्रधान संस्कृतीला दर्शवतो. मग कुठंतरी त्याचा परिणाम स्त्रियांवर फेमिनाईन पर्स्पेक्टिव्हवर होतो आणि पुरुष प्रधान लिंग आणि नातेसंबंध यांच्यावर कसा इम्पॅक्ट पडला जातो. जसं की आपण बघितलं असाल की खाताना नेहमी स्त्री जी असते ती मुलाकडे लक्ष देईल, त्याच्या न्यूट्रिशनसाठी लक्ष देईल. जर एकत्र कुटुंब पद्धती किंवा एकत्रित कुटुंब असेल तर स्त्रियांचं जेवण हे पुरुषांनंतर होतं आणि म्हणून जे राहिलेलं आहे ते अन्न त्यांना मिळतं. मग न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सारखे मुद्देसुद्धा कुठंतरी लिंक होताना आज दिसतं. कारण फेमिनिझम पर्स्पेक्टिव्ह आहे, स्त्रियांच्या रिलेटेड इम्पॉवरमेंटच्या गोष्टी आज आपण करतोय. मग समाज त्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे का? वुमनला ती इम्पॉवरमेंट आज होत आहे का? तर मग छोट्या छोट्या गोष्टी असतात. फेमिनायझेशन होत आहे का? तर फेमिनियन स्ट्रक्चर काय आहे? कुठंतरी पॅट्रियार्की आजही हॅम्पर होतं आहे का? जी लिगल राईट आहे, नातेसंबंध असतील, विवाह असेल, मग आजही कुठं पुरुष प्रधान संस्कृती लादल्या जाते का? याचाही स्टडी किनशिपमध्ये आपण करणार आहोत. हाऊस होल्ड रिलेटेड स्टडी, कशा पद्धतीचे हाऊस होल्ड असतात. आणि इथे बघा इरावती कर्वे यांचा महत्त्वाचा किनशिप स्टडी राहतो. यांनी मॅरेज आणि किनशिपला लिंक केलेला आहे. नातेसंबंध तयार कशामुळे होतात? तर मॅरेजमुळे होतं ना. आणि हाऊस होल्डचा स्टडी झाल्यानंतर आपण गृहामध्ये पाहिलेलं आहे की एका घराची डेफिनेशन घर म्हणून का केली जाते, तर त्याच्याही वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. कोणी म्हटलेलं आहे की एका चुलीवर जर स्वयंपाक बनत असेल सर्व कुटुंबाचा, ते कुटुंब मोठं असतं तर मग त्यांना एकत्र कुटुंब म्हणायचं की वेगवेगळ्या चुलीवर स्वयंपाक बनतोय. एक एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. वेगवेगळ्या चुलीवर एकाच घरात राहतात पण वेगवेगळ्या, जसं की 2 भाऊ वेगवेगळे झाले, मग ते एकत्र कुटुंब पद्धती आहे, न्यूक्लिअर फॅमिली आहे की जॉईंट फॅमिली आहे, याचा स्टडीसुद्धा फॅमिली स्ट्रक्चरमध्ये होणार आहे. इंटरेस्टिंग स्टडी असतं बघा. मॅट्रिलिनियल सोसायटी असतं केरळामध्ये
नंबूदरी ब्राह्मण्स वगैरे आणि नायर कम्युनिटीच्या रिलेटेड आपण ही स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये मॅट्रिलिनियल सोसायटी जी स्ट्रेस आता ती बंद झालेली आहे, पण त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. नॉर्थ ईस्टमध्ये पण गारो खासी जयंती या जे हिल्स आहे मेघालयाच्या जवळ, तिथं पण मॅट्रिलिनियल सोसायटी कशी फ्लरिश होते आणि कशा पद्धतीने त्यांचे रूल्स होतात मॅरेजचे, ते पण या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. एकूणच काय तर जॉईंट फॅमिली कशा पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक घटकावर, कारण की कुटुंब म्हणजे काय, असे कुटुंब मिळू समाज तयार झालेला आहे. मग कुटुंब हे सोशलायझेशन, एक जन्माला येणाऱ्या मुलावर काहीतरी संस्कार होण्यासाठी कुटुंब नेहमी प्रयत्नशील असते. मग तो जो पुरुष आहे, तो जो मुलगा आहे, त्यावर होणारे जे संस्कार आहे हे समाजाचे एक प्रकारचे नियमच असतात. बघ, पद्धतशीर बस रे, असं जर बसशील तर ते व्यवस्थित वाटणार नाही, त्या काकांना ते आवडणार नाही. मग हे रूल्स कोणा ठरवून दिलेले आहेत? समाजानं ठरवून दिलेले आहे. आणि मीडियम काय आहे? फॅमिली मीडियम आहे, मॅरेज मीडियम आहे. आता आजच्या जमान्यामध्ये लव मॅरेजमध्ये बहुतांश वेळा होताना किंवा नॉर्मल गोष्ट आहे, परंतु जेव्हा कास्टमध्ये मॅरेजेस होतात आणि मग आपण खाप पंचायत किंवा पंचायत जेव्हा बसते त्या रिलेटेड आपण बघितलेलं आहे की इंटरकास्ट मॅरेज असल्यानंतर समाजाचा कसा त्यांच्यावर इन्फोर्समेंट होते, कसं त्यांना ताटातूट, आणि कुठं कुठं आपण बघितलेलं आहे ऑनर किलिंगचे मुद्देही इथं लिंक होतात. तर मॅरेज रिलेटेड, हाऊस होल्ड रिलेटेड, किनशिप रिलेटेड एक आपल्याला स्ट्रक्चर, ओव्हरऑल स्ट्रक्चर, पास्ट, प्रेझेंट आणि थोडं फ्युचरिस्टिक त्याला असलेला अँगल हे स्टडी करायचे आहे. आणि कंटेम्पररी रिलेव्हन्स, कुठं चाललेला आहे समाज, याकडे प्रकर्षानं आपल्याला बघायचं आहे. तर मॉडर्न कुटुंब पद्धती, मी नेहमी म्हटलेलं आहे की समाजशास्त्राचा अभ्यास हा स्टॅटिक नाही आहे, तर डायनॅमिक आत्ताच्या फील्डमध्ये कसा लागू पडतो, तर आपण बघितलेलं आहे जॉईंट फॅमिली जी आधी राहायची, एकत्र कुटुंब पद्धती, जेव्हा शेती हा व्यवसाय प्रायमरी राहायचा, तर तिथं लागणारं जे लेबर होतं, तिथं जे लागणारी मेहनत होती ती कुटुंबाचीच राहायची. तर मग कुटुंब एकत्रित जर असेल तर ती वाटून शेतीचं उत्पन्न वाटून घ्यायचे. तर पण आता इंडस्ट्रियलायझेशन झालं, प्रायव्हेटायझेशन झालं किंवा शेतीचं उत्पन्न कमी होत गेलं, तर मग डिक्लाईन काय झाली, जॉईंट फॅमिली संपुष्टात आलेली आहे, हळूहळू त्याचा ऱ्हास होत आहे, असं सोशिओलॉजीचा एका पर्स्पेक्टिव्ह किंवा एक पर्स्पेक्टिव्ह आहे होताना दिसतंय. मग खरंच हा ऱ्हास इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये असाच आहे का? ही जॉईंट फॅमिली जी टालकट पार्सननं समजावून सांगितलेली आहे, जी वेस्टर्न फिलॉसॉफी आहे, तीच इंडियाला लागू पडते का? AM शाह कुठंतरी वेगळं काहीतरी सांगून जातो. तर मग हेच बघायचं आहे. याचाही चॅलेंजेस सांगितलेलं आहे. काही सोशिओलॉजिस्ट असे म्हणतात की कास्ट मोबिलिटीसाठी एका सोशिओलॉजिस्टनं, KL शर्माची सोशिओलॉजी, की मोबिलिटी नेमकी झाली कशी, तर एका इंडिव्हिज्युअलची झाली, तुमच्या ग्रुपची झाली, किंवा मग पूर्णच एकूण त्या कास्टची झाली, त्या सोसायटीची झाली, अशा पद्धतीचे स्टडी असतात. तर कोणीतरी स्टडी केलेला त्याला चॅलेंजेस असतात. M.N. श्रीनिवास काहीतरी बोलून गेले, त्यांना काहीतरी क्रिटिक्स करणारा कोणीतरी असणार, की मदन असेल किंवा आणखी कोणते सोशिओलॉजिस्ट असतील, तर ते आपण नेहमी बघितलं गेलं पाहिजे की कशा पद्धतीनं बॅलन्स होतो, कारण सब्जेक्टिव्हिटी असते इथं. लिव्ह इन रिलेशनशिप महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. हे कोर्टनं जशी परमिशन आहे लिव्ह इन रिलेशनशिप, आता समाजामध्ये कुटुंब पद्धतीमध्ये होणारे बदल, नवरा बायको, हजबंड वाईफ याही पलीकडे जाऊन लिव्ह इन रिलेशनशिपचे मध्ये नाते कसे असतात, त्यामध्ये काय फ्रिक्शन होतं, त्यामध्ये काय लिगल इन्फोर्समेंट होते की नाही होत, त्यामध्ये होणारे सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स, या सर्वांमध्ये सुप्रीम कोर्ट 2012 इनहेरिटन्सी, जसं की आपण म्हटलेलं आहे की मुलींनाही वारसा हक्क द्यायला पाहिजे. हे मुद्दे कशाच्या रिलेटेड बघा, एका फॅमिलीमधले मुद्दे वाटतात का? तुम्ही आम्ही कुटुंब संस्था अभ्यासताना, नातेसंबंध अभ्यासताना हे नातेसंबंध कुठंतरी प्रकर्षानं हायलाईट होतात का? तर येस, इट्स ऑलवेज हायलायटिंग. आता डिजिटल फॅमिली बॉन्ड्स कुठंतरी व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा मग इंस्टाग्राम यांसारख्या समाज माध्यमांमुळं ते बॉन्ड्स, जे स्ट्रॉंग बॉन्ड्स आज होते, ते कुठेतरी आयसोलेटेड करतायत का ह्युमनला, आणि समाजाची जी कुटुंब पद्धती होती एकत्र बसण्याची, जेवण्याची, आज तसं चित्र कुठंतरी दिसत नाही आहे. मग याचे चॅलेंजेस वगैरे, नवीन होणारे बदल, त्याच्यातून निघणारे चॅलेंजेस. कोणी आजही म्हणतं आहे की जॉईंट पद्धत आहे, आपण रिच्युअल परफॉर्म करण्यासाठी आजही खेड्यावर जातो,
दिवाळी सेलिब्रेट करायची असेल तर आपल्या घरी जाऊन आपण सर्वांमध्ये एकत्र येऊन दिवाळी सेलिब्रेट करतो. तर मग भारताचा पर्स्पेक्टिव्ह हमेशाच प्रत्येकच वेळेस वेगळा राहिलेला आहे. तो सर्व इथं स्टडी करायचा आहे आपल्याला. त्यानंतरचं चॅप्टर आहे रिलिजन अँड सोसायटी. याचा इम्पॉर्टंट चंक आपण पेपर 1 मध्ये ऑलरेडी स्टडी केला आहे. कारण रिलिजन हा मी सांगितलेला आहे टॉपिक हा कास्टपेक्षा वेगळा पडतो. रिलिजन हा ओव्हरऑल वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये पण स्टडी केला जातं. कारण ख्रिश्चियनिटी मी फॉलो करतोय तर मी तो रिलिजन फॉलो करतोय. हिंदुइझम रिलिजन झाला, बुद्धिझम रिलिजन. कास्ट हे ऑक्युपेशनल बेस आहे. मग एखाद्याचा रिलिजन किंवा धर्म आणि सोसायटी यामध्ये इंडियाचा पर्स्पेक्टिव्ह काय सांगून जातो, तर आपण म्हटलेलं आहे की डायव्हर्सिटी आणि प्लुरलिझम नेहमी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सिक्युलर इंडियन सोशिओलॉजीचे स्ट्रक्चर तयार होताना दिसतंय. इन्फोर्समेंट जे आहे, लॉची इन्फोर्समेंट जी कॉन्स्टिट्यूशन करते, कॉन्स्टिट्यूशन असेल, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असतील तर ते कुठेतरी सिक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षतावादावर आलेलं आहे. अल्पसंख्याक मायनॉरिटीज, आता बऱ्याच वेळा यावरही क्वेश्चन येऊ शकतं की मायनॉरिटी जी कम्युनिटी आहे मग त्यावर अत्याचार होताना आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिसून पडतं का, त्यांची प्रोटेक्शन गरजेचं आहे नाही आहे यासंबंधीचा स्टडी राहील. बघतोय आपण चॅप्टर 18 रिलिजन आणि सोसायटी. तर फिल्ममधून उदाहरण जर द्यायचं झालं तर मी नेहमी म्हणत असतो की रिलिजनच्या संबंधी जर उदाहरण असेल तर PK मूव्ही आपण बघितलेला आहे की त्याला त्याचं लॉकेट शोधायचं असते, मग तो रिच्युअल परफॉर्म करतो. गाणंही असेल फेमसवाला, तुम्ही ऐकलं असाल. आणि फेथ आणि मॉडर्निटी यामध्ये खरंच वर्सेस आहे हे. फेथ विश्वास विरुद्ध आधुनिकता, की कुठेतरी आधुनिकतेमध्येही विश्वासार्हता किंवा फेथ आपण इन्व्हॉल्व केलेला आहे याबद्दलचा ओव्हरऑल स्टडी आहे. समाजशास्त्र अनुभवताना वेगवेगळे TN मधून मी म्हटलेला इंडियन सिक्युलरिझम जे आहे, इंडियन सिक्युलरिझम को एक्झिस्टन्स आहे की नाही आहे या रिलेटेड TN मधनचा छान स्टडी आपल्याला अभ्यासायचा आहे. श्रीनिवास असतील तर त्यांच्या मतेही जे लोकल रिच्युअल स्थानिक विधी परफॉर्म केल्या जातात की त्यामध्ये संस्कृतायझेशन असेल किंवा मग वेस्टर्नायझेशन असेल, त्याचा इम्पॅक्ट रिलिजनवर कशा पद्धतीने पडतो याचा स्टडी केला. अली असगर यांनी सिक्युलरिझम खूप इम्पॉर्टंट. सिक्युलरिझम बघा, जे धर्मनिरपेक्षतावाद आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या रिस्पेक्टमध्ये पूर्णतः वेगळा आहे. आपण नेहमी पॉलिटीमध्ये हे अभ्यास करतो की जो इंडियाचा पर्स्पेक्टिव्ह आहे धर्मनिरपेक्षतावादाचा तो कम्प्लिटली धर्म आणि राजकारण यांना सेपरेट करत नाही किंवा ॲडमिनिस्ट्रेशन यांना सेपरेट करत नाही. तो फिल्टर आउट करतो की अशा काही गोष्टी आपल्याला काळानुरूप बदलाव्या लागतील की जेणेकरून तुम्ही धर्म तर फॉलो करा परंतु त्या धर्मा फॉलो करताना दुसऱ्याला त्रास त्याचा होता कामा नये. सबरीमाला टेम्पल इश्यू आपण भरपूर बघितलेले आहे असे उदाहरणं जिथं की फेमिनियन किंवा वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड ते मुद्दे लिंक केल्या जातात. तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं किंवा अली इंजिनियर हा असे म्हणतात की सिक्युलरिझम या गोष्टीवर त्यांचं महत्त्वपूर्ण काम आहे. तर कम्युनलिझम त्यांच्या मते की एक इलाइट क्लास आहे ज्या लोकांना सत्ता उपभोगायची असते किंवा ज्या लोकांना, तर ते मोबिलाइज करतात, ते गतिमान करतात लोकांच्या आयडिओलॉजीला, लोकांच्या विचारांना आणि त्यांना मग ते कोणते दंगली असतील की जिथं आपण आजूबाजूला बघतो हिंदू मुस्लिम थ्रू होणारे जे वाद असतील तर कुठंतरी हे कम्युनलिझमकडे कशा पद्धतीनं जातात या रिलेटेड त्यांचा स्टडी खूप महत्त्वाचा आहे. आणि एक सर्वात इम्पॉर्टंट हायलाईट होणारा इथं मुद्दा पण आहे जो रिलेटेड आहे रेडफिल्डची. एक मिनिट थांबा. येस, तर ग्रेट आणि लिटिल ट्रेडिशन हा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ट्रान्झिशन होते सोसायटीमध्ये, सोशल चेंजेस होतात, तर महान विरुद्ध लघु परंपरा. तर महान परंपरा काय, लघु परंपरा काय, तर याबद्दल रॉबर्ट रेडफिल्ड असू द्या किंवा मग या रिलेटेड आणखीनही काही सोशिओलॉजिस्ट आहे ज्यांनी स्टडी केलेला आहे. मिल्टन सिंगर जो सोशिओलॉजिस्ट आहे त्यानं पण यावर स्टडी केलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ग्रेट आणि लिटल ट्रेडिशन खूप छान पार्ट आहे.
पॅरोचियलायझेशन कसं होतं आणि एका लोकल ट्रॅडिशनचं रूपांतर मोठ्या ट्रॅडिशनमध्ये कसं होतं. फॉर एक्झाम्पल सोपं तो आपण क्लासमध्ये बघूया इंटरेस्टिंग वेनं. जस्ट तुम्हाला एक ओव्हरलुक देतो की लिटिल ट्रॅडिशनमध्ये एखादा जर देवी देवता असेल तर त्याला कनेक्ट केल्या जातं जो देवी देवता इतर लोकांकडून पूजल्या जातो, बहुतांश लोकांकडून. मग त्याच्या नावानं बहुतांश टेक्स्ट असतात, त्या देवी देवताच्या नावानं भरपूर लिखाण झालेलं असते. फॉर एक्झाम्पल ब्रह्मा विष्णू महेश ग्रेटर ट्रॅडिशनमधले देव झालेत. लिटिल ट्रॅडिशन म्हणजे एका लोकलाईट लेवलवर एका ट्रायबल कम्युनिटीकडून पूजला जाणारा देव. मग जसं की कांतारा मूवीमध्ये पंजुर्लीबद्दल दाखवलेलं आहे, शिवाचा अंश वगैरे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कुठंतरी त्या कम्युनिटी म्हणजे लिटिल ट्रॅडिशनमध्ये फॉलो करणारा जो देव होता तो देव वर आणला गेला आणि ग्रेटर ट्रॅडिशनमध्ये त्याला लिंक करण्यात आलं. हळूहळू याचं ॲसिम्युलेशन होत जातं, हळूहळू एकीकरण होत जातं आणि मग तो देव तोच आहे. कधी कधी काय होतं, एका मोठ्या सांस्कृतिक परंपरेला पॅरोचलाइज होऊन खाली ओढल्या जाते आणि लिटिल ट्रॅडिशनमध्ये पण पर्क्युलेट केलं जातं. तीच कांतारा मूवी पुन्हा घ्या की तिथल्या प्रायमरी लोकांचा देव असणार एक पंजुर्ली असेल, गुलिगा देव असतील, तर मग त्यांना मोठ्या ट्रॅडिशन सोबत कम्पेअर करण्यासाठी त्यांना मोठ्या जे देवी देवता आहेत त्यांना लिटिल ट्रॅडिशनमध्ये घेऊन येणं. तर अशा पद्धतीने दुर्गापूजेचंही उदाहरण देता येईल. बऱ्याच वेळा आपण लोकल लेवलवर एखादे मरीमाय असेल किंवा एखादी देवी पूजल्या जातं आणि मग तिचं कनेक्शन ग्रेटर ट्रॅडिशनसोबत आपण करतो. फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे, वेगवेगळ्या एक्झाम्पलसोबत आपण तो आणखीन समजणार आहोत. तर आता सध्या या रिलिजनचा उपयोग आपल्याला कुठं होईल कंटेम्पररी रिलेव्हन्स, तर नागरी संहिता आपण म्हटलेला युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल 44 आपण नेहमी म्हणतो की जिथं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत तर त्यानुसार नागरी संहिता समान नागरी संहिता आणणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कास्ट सिस्टीमचे मुद्दे जर संपवायचे असतील किंवा रिलिजन स्टडी करायचं असेल तर इंटरफेथ मॅरेजेस आंतरधर्मीय विवाह यावरही क्वेश्चन्स डायरेक्टली विचारले जातात की अशा पद्धतीची जर सिच्युएशन आली तर आजच्या समाजामध्ये त्याला कसं डील केल्या जातात. रिलिजियस नॅशनलिझम जो पॉलिटिक्सचा मुद्दा आहे तर धार्मिक राष्ट्रवाद आज आपण बघितलेला आहे. विविध मुद्द्यांना धार्मिक मुद्द्यांना पॉलिटिकली यूज केला, राजकारणासाठी यूज केल्या जातात. मग असे मुद्दे धार्मिक राष्ट्रवादामध्ये इन्व्हॉल्व होतात जिथं कुठेतरी तुमचं रिलिजियस सेंटिमेंट सांगितलं जाते ते धोक्यात आहे आणि मग ते धोक्यात असल्यामुळं तुम्ही काहीतरी लोकांना मोबिलाईज करता आणि त्यामधून मग हिंसाचार बळावला जातो. तर या सर्वांचा स्टडी कम्युनलिझम असेल किंवा मग सेक्युलरिझमचा नेमका इंडियाचा कन्सेप्ट काय, धर्मनिरपेक्षतावाद काय, या सर्वांबद्दल या चॅप्टरमध्ये ओव्हरऑल स्टडी आहे. मग त्यानंतर आता येऊया हळूहळू आपण आता ओव्हरऑल स्ट्रक्चर समजून घेतली आहे. जात, धर्म, पंथ, ट्राईब्स, शेती, इंडस्ट्री, त्यांचे क्लासेस, मिडल क्लास, आता हे स्ट्रक्चर आपण व्यवस्थित आता हळूहळू आपण चाललो आहे पुढच्या विजन ऑफ सोशल चेंज. म्हणजे काय चेंजेस आहे, काय चेंजेस होत गेले भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि कोणतं विजन भारत घेऊन चालला या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण मुद्दे आहे. इथे बहुतांश वेळा स्कीम्स असतील, बहुतांश वेळा विविध सोशल रिफॉर्मसाठी घेतलेली इनिशिएटिव्ज असतील, मग त्यामध्ये SC ST ॲट्रॉसिटीजच्या रिलेटेड काही असू शकते, ट्रायबल रिलेटेड कोणता एखादा फॉरेस्ट ॲक्ट असेल. तर सोशियली चेंज होण्यासाठी, सोशियली ते गोष्ट ॲडॅप्ट होण्यासाठी सामाजिक बदलाच्या दृष्टीने या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करतो. मग आता बदलाव कधी कधी होतो तर बघा डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग, जेव्हा विकास डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग नवीन पद्धतीचा आहे राज्य नेतृत्वाखाली उपक्रम जेव्हा असतात, स्टेट लीड ग्रोथ असतो. आपण म्हटलेलं आहे की स्टेट इज अ प्रायमरी अँड इम्पॉर्टंट फॅक्टर विच लीड टू डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी ऑर अ सोशल स्ट्रक्चर बाय हुक ऑर अ क्रूक. आता क्रूक म्हणजे काय की तुम्ही
लॉ थ्रू तुम्ही असा एखादी गोष्ट लोकांवर इन्फोर्स करू शकता ज्यामुळे सामाजिक बदल होणारच. एखादा लॉ आणला, आता SC STवर कुठेतरी बघितलं असेल तुम्ही की अत्याचार होताना दिसत आहे, मग अत्याचार होत असतील तर मग मला एक लॉ आणावा लागेल. मग तो जरी समाजाला मान्य नसेल तरी पुरोगामी विचारतत्वातून किंवा आपण जे कॉन्स्टिट्यूशन सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलेलं आहे त्या दृष्टीनं डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग जर आपण केलेली असते, मग ती इकॉनॉमिक प्लॅनिंग असेल किंवा बऱ्याच वेळा वेठबिगारीचा बंदी केल्या जाते त्या रिलेटेड कायदा असेल, वर्करच्या वर्किंग आवर संबंधीचा कायदा असेल, तर डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग या पर्स्पेक्टिव्हमुळं सोसायटीमध्ये बऱ्याच प्रमाणात चेंज होतं. आपण चेंजवर शिफ्ट होतो. आता समाज कसा बदलतो, गतिशील होताना कसा बदलतो. मिक्स्ड इकॉनॉमिक मॉडेल आपण स्वीकारलं, महत्त्वाचं आहे. मी म्हटलं आहे खाऊजा सारखा कन्सेप्ट आला, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आणि एकूणच काय भारतीय समाजावर पब्लिक आणि प्रायव्हेट जी इंडस्ट्री आहे जी हळूहळू पब्लिक इंडस्ट्रीमधून प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे. मग याची पार्टनरशिप PPP मॉडेल आपण म्हणतो, रोड बांधायचा असेल, इंडस्ट्री उभारायची असेल, आजही असं म्हटलं जातं की सरकार प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट होण्यासाठी प्रयत्नशील असतं. त्या दृष्टीनं आपण जे मॉडेल स्वीकारलेलं आहे त्यामुळं कोणकोणते क्लास स्ट्रक्चर, कोणकोणते क्लास फॉर्म झालेले आहे. आज जसं इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी दिसून आलेला आहे, तर क्लास रिलेटेड इन्फ्लुएन्स आपण सोशल चेंज कसा घडवून आणतो किंवा सोशल चेंजसाठी कसे कारणीभूत आहे हे यामध्ये पाहणार आहोत. एज्युकेशन रिफॉर्म्स, न्यू एज्युकेशन पॉलिसी बोलूनच गेलेलो आहोत. हळूहळू आपण ते लिंक करतोय. आधीचे चॅप्टर, स्ट्रक्चरवाले चॅप्टर, इथं फ्लो दिसणार, सोशल फ्लो, सोशल चेंज, एज्युकेशन रिफॉर्म होत घडे. आपण बघितले वेगवेगळ्या समाज सुधारकांनीही इथं सुधारणा केलेल्या आहे. नॉलेज ॲज अ इम्पॉवरमेंट आपण कन्सेप्ट घेतलेला आहे. स्त्रियांचा शिक्षणाचा पर्सेंटेज वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचीही जाणीव झालेली आहे. मग कुठेतरी पॅट्रियार्की, पुरुषप्रधान संस्कृती चॅलेंज होत आहे, सोशल चेंज होत आहे. आज स्त्रियांना इकॉनॉमिक डिसिजन घेण्यामध्ये, वर्गामध्ये, कोणत्याही घरामध्ये हक्क दिला जात आहे. कुठेतरी चेंजेस होत आहे. जी स्त्री चूल आणि मूल या पलीकडे निघालेली नव्हती, आता ती कुठेतरी इम्पॉवरमेंटमध्ये होत आहे. यामध्ये क्वेश्चन मार्क राहणार. समाजामध्ये चेंज होत असताना काही सोशिओलॉजिस्ट म्हणणार की यस वी आर मुव्हिंग टुवर्ड अ प्रोग्रेसिव्ह सोसायटी, आणि काही सोशिओलॉजिस्ट असं म्हणणं राहणार त्याला कॉन्फ्लिक्ट की नाही, आजही कुठंतरी पद्धतीनं स्त्रियांना सबज्युगेट केलं जातं. फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह क्रिटिसाइज करत असतं. मग आता कॉन्स्टिट्यूशनल चेंज यावर आपण 4 ते 5 वेळा बोललेलो आहोत की कॉन्स्टिट्यूशन ॲज अ बॅकबोन ऑफ इंडियन सोसायटी म्हटलं जातं. आणि सोशल चेंजेसमध्ये हळूहळू इंडियामध्ये जे पण आज प्रोग्रेसिव्ह वातावरण आहे तर त्याला कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल्स कुठेतरी जबाबदार असल्याचं आहे. तर गांधीचं पर्स्पेक्टिव्ह, नेहरूवाईन पर्स्पेक्टिव्ह आणि आंबेडकराईट पर्स्पेक्टिव्ह हे 3 पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळ्या वेनं आहे. व्हिलेज खेड्याकडे चाला, स्वावलंबन, गांधीजींचे पर्स्पेक्टिव्ह असलेले दिसून येतात. नेहरू IITs तयार केल्या, वेगवेगळे डॅम्स, हेवी डॅम्स, हेवी इंडस्ट्री कन्स्ट्रक्ट केल्या पहिल्या आणि दुसऱ्या फॅमिली प्लॅनमध्ये, इकॉनॉमिक जे 5 इयर्स प्लॅन होतं त्यामध्ये. तर नेहरू हे फॅमिली प्लॅनिंग कमिशन, सायंटिफिक टेम्पर यासाठी IITs वगैरे निर्माण केल्या आणि त्यामुळं मग एज्युकेशन्समध्ये बदलाव होत गेले. त्यामुळं मग ती स्किल्ड वर्कफोर्स आपल्याकडे तयार होत गेली. आंबेडकराईट जर विचार बघितला तर सोशल जस्टिस, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण नेहमी म्हणतो की समाजामध्ये जी संविधान निर्माता म्हणून आजही बाबासाहेबांकडे, आंबेडकरांकडे बघितलं जातं. तर सोशल जस्टिस, न्याय, सामाजिक न्याय कोणत्या वर्गाकडे नाही आहे तर त्यांना ते देण्यासाठी काय काय प्रोव्हिजन्स असतात, सोशल चेंज कसे कसे होत आहेत. आजचा समाज हा पूर्वाश्रमीचा जो जाती व्यवस्थेवर आधारित समाज होता त्यामधून त्याचे चेंजेस कसे होत गेले. कॉन्स्टिट्यूशनल कोणकोणते राईट आहे, आज हक्काची जाणीव प्रत्येकाला असते. तर त्याचा अभ्यास आपण या विजन ऑफ सोशल चेंज या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर तर पुन्हा स्वदेश मूव्हीज मी नेहमीच म्हटलेलं आहे, गांधीयन इथिक्स, नेहरूवियन सायन्स. जसं आपण या गांधीवादाची नीती नेहमी बघितलेली असते की गांधीजींचं जे मोरल प्रिन्सिपल्स आहे ते नेहमी होल्ड करून ठेवतात. नेहरूचं सायंटिफिक टेम्परच्या रिलेटेड आणि सोशल जस्टिसचा मुद्दा जर कुठं असेल तर
ती आंबेडकरांशी लिंक केल्या जातं, सोशल जस्टिसचे मुद्दे. तर मग हे स्वदेशसारखी मूवी जेव्हा असते, एक व्यक्ती येतो आणि तो असमानता पाहतो, तर कुठंतरी डॅम बांधून किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून विज्ञानवादी दृष्टिकोन आणि सोशल जस्टिससाठी मग कोणाच्या घरी केलेले पदार्थ ते खाणं आणि त्यासारख्या गोष्टी या चित्रपटात, कोणत्याही चित्रपट काय असते, समाजाचं एक लेन्स असते. तुम्हाला त्यातून समाजाचा नेमका मुद्दा मला म्हणायचा काय आहे नाही कॉन्सेप्ट कळला तर यातून ते कळण्यासाठी मदत होत असते. आता विजन, विकसित भारताचं विजन जे आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीज आहे, ज्यामध्ये आपण सिक्युलर वातावरणामध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्याच्या मार्गाने प्रयत्नशील राहतो. तर तेव्हा हे विजन जे आहे, ओव्हरऑल विजन सोशल चेंज कसं घडून आणेल या दृष्टीनं पाहिलं जातं. तर यावर क्वेश्चन्स राहतात, कारण हे ऑप्टिमिझम आहे. तुम्ही कोण्या विचारानं बघताय समाजाकडे, भारतीय प्रोग्रेसिव्ह समाजाकडे बघण्याचा विचार तुमचा नेमका काय आहे. इव्हन सोशिओलॉजिस्टसुद्धा आपल्याला असे बघावे लागणार आहे, जिथं आपल्याला समाजाचा निराशावादी दृष्टिकोन, आपल्याला समाजाची बिकट परिस्थिती माहिती असणं वेगळी गोष्ट आहे, पण आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करत असताना सोल्युशन ओरिएंटेड अभ्यास असतो. याचाच अर्थ जोही प्रश्न असेल त्या प्रश्नाला कुठंतरी सोल्युशन प्रोव्हाइड करणं हे आपलं काम आहे. ती परिस्थिती आहे, हो ही परिस्थिती आहे आणि कास्ट सिस्टीम खरंच आहे असे उत्तरं नसतात. या उत्तरामध्ये हे विजन, हे विकसित भारताचं विजन असेल, न्यू एज्युकेशन पॉलिसीमधून होणारा रोबस्ट ट्रान्सफॉर्मेशन असेल, आता जनरेशनमध्ये होणारे जे चेंजेस असतील, AI मुळे आता काय चेंजेस होणार आहे, या सर्व गोष्टी आपण लिंक करणार आहोत. पुन्हा रूरल आणि ॲग्रेरियन सोसायटी आपण स्टडी केलेली आहे, 20वं चॅप्टर आहे, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होऊ राहिलेलं आहे बघितलं आपण. एक लाईन तुम्हाला दाखवलेली आहे, हळूहळू समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं सर्वात पहिल्यांदा फ्युडल लँडलॉर्ड जे असतात ते कसे होल्ड करून ठेवायचे, ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर राहायचं, मेकॅनायझेशन झालेलं नाही आहे, पारंपरिक पद्धती आहेत आणि त्यामध्ये एका वर्गाचं शोषण व्हायचं आणि जमीनदार वर्गांवरचं व्यवस्थित प्रॉफिट उचलायचे. आणि लँड होल्डिंगची वेगवेगळी पद्धतही आपण बघितलेली आहे, जशी ही हिस्ट्रीमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. तर की सरंजामशाहीची एकूणच जर स्टडी जर केली आपण की जमीन कशा पद्धतीनं धारण केल्या जाते, लँड होल्डिंग कशा पद्धतीने होते, तर आपण पाहिलं की सावकाराची जी स्टडी आहे, सावकार कसे तयार झालेले आहे, इंग्रजांनी, ब्रिटिशांनी कुठेतरी ती व्यवस्था लादली आणि त्यांना प्रॉफिट जमा करून देणारा कोणीतरी एक वर्गामधला एक व्यक्ती हवा होता, तिथूनच जमीनदाराची निर्मिती झाली. मग ती सरंजामशाही लँड होल्डिंग पारंपरिक शेतीवर कशी इन्फोर्स होते आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ती कशा पद्धतीनं सोडवल्या जाते आणि स्टेटचं इंटरव्हेन्शन होऊन ती जी जमीन आहे ती जमीन विकेंद्रीकरण होते आणि समाजाला वाटून देण्यात जाते, जेणेकरून ते जमिनीचं केंद्रीकरण कुठेतरी थांबवण्यात येईल. मग त्यानंतर ग्रीन रिव्होल्यूशनचा मुद्दा येतो. ग्रीन रिव्होल्यूशनचा मुद्दा महत्त्वपूर्ण यासाठी आहे कारण या मुद्द्यावर जरी तो मुद्दा आपल्याला फूड सफिशियन्सी, भारत हा दारिद्र्याने ग्रासलेला देश समजला जायचा, मग आपण जर प्रगती करतोय तर कुठंतरी अन्नधान्याची सुरक्षा असणं गरजेचं आहे. उद्या असं नको दुष्काळ पडला तर अचानक सर्व ठप्प होऊन जाईल, मग अशी परिस्थिती उद्भवणार नाही, त्यासाठी ग्रीन रिव्होल्यूशनचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मग या ग्रीन रिव्होल्यूशनच्या मुद्द्यामध्ये जी HYV सीड आहे, उच्च उत्पादनाचे बियाणे आहे, हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ सीड असतात, इरिगेशन आहे, सिंचन पद्धती आहे, यांचा ओव्हरऑल समाजावर इम्पॅक्ट काय झाला, समाज व्यवस्था असा कोणता वर्ग तयार झाला का, असा कोणता तरी शेतकरी तयार झाला का जो सदन आहे, मग त्यांना त्याचं इन्व्हेस्टमेंट कुठं केलं, पंजाब आणि हरियाणा रिजन स्पेसिफिक ग्रीन रिव्हॉल्यूशन होती का, मग तिथं काय इम्पॅक्ट झाला, जिथं ग्रीन रिव्हॉल्यूशन झाली नाही तिथं इम्पॅक्ट काय झाला, याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट सोबतच इन्व्हायरमेंटल इम्पॅक्टही आपल्याला अभ्यासाचा आहे. कारण की सस्टेनेबल डेव्हलपमेंट अल्टिमेटली लिंक्ड विथ द सोसायटी, कारण सोसायटीचीच मुद्दा तो लिंक असतो. मग डेव्हलपमेंटल प्रोग्राम जी आहे जो की समाजामध्ये आजही वेगवेगळ्या कार्यांना वेगवेगळ्या स्कीम्सनं लॉन्च होतो, MG नरेगा असेल, PM किसान असेल, या थ्रू डेव्हलपमेंटचे जे मुद्दे आहेत किंवा डेव्हलपमेंटचे जे कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतात. आणि आता जी सध्याची परिस्थिती आहे ज्यामध्ये AI, ड्रोन आणि प्रिसिजन फार्मिंग, तर एकूणच काय ट्रान्सफॉर्मेशन होताना दिसतंय का बघा तुम्ही.
तुम्ही जर या 4-5 मुद्द्यांकडे पाहिलं तर अशी एक शेती जिथं काहीच टेक्नॉलॉजीचा यूज होत नव्हता, सावकाराकडे जमिनी असायच्या, तिथं इन्व्हेस्टमेंट होत नसायची, तिथून तर आपण ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये शिफ्ट झालो, डेव्हलपमेंटल प्रोग्रॅम्स त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले, विकास कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर आता ड्रोन दीदीसारखे कार्यक्रम असतील किंवा प्रिसिजन फार्मिंग असेल, जिथं सॅटेलाईट थ्रू आपल्याला कोणतं पीक घ्यायचं, कोण्या भागात कोणतं हवामान राहील या दृष्टीनं विचार करून सुद्धा आज फवारणीसारख्या गोष्टीसुद्धा AI आणि ड्रोनच्या मदतीनं होताना दिसून येते. मग हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये अनुभवायचं आहे. जेव्हा पण ग्रीन रिव्हॉल्युशनच्या रिलेटेड स्टडी येणार तेव्हा DN धनगरे यांचा पीसंट मुवमेंटच्या रिलेटेड स्टडी हा खूप इम्पॉर्टंट आहे. याबद्दल आपण उवापुवा याबद्दल आपण विस्तृत अशी चर्चा आपल्या क्लासमध्ये करणार आहोत. MN स्वामीनाथन आपण म्हटलेला फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन आणि AR देसाई यांचा तर ऑलरेडी आपण तो डायनामिक्स जो आहे, जो मार्क्सिस्ट व्ह्यू, तोही यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर आता याचा आपण लिंक पाहूया या चॅप्टरचं करंटशी कसं आहे. तर 2 बिघा जमीन नसल बघितला, ट्रेलर बघून घ्याल, यूट्यूबवर अवेलेबल आहे. तर तुम्हाला ते जमीनदाराचं एक्सप्लॉयटेशन काय असतं आणि लँडलेस होताना मग ती इंडस्ट्रियलाइज होतं आहे, तिथं काहीतरी सावकार इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो आणि मग तेव्हा सत्तेचे त्या शक्तीचे जो लँडलॉर्ड आहे, ज्याच्याकडे ते शक्ती आहे, शेतकरी कितीही प्रयत्न केला शेतात, मग त्याचं ते मायग्रेशन कसं होतं, मग तो समाजाच्या कोणत्या परिस्थितीमध्ये, किती वल्नरेबल स्टेटमध्ये, किती धोकादायक स्टेटमध्ये तो अडकला जातो आणि किती प्रयत्न केला तरी तो स्वतःला अपलिफ्ट करू शकत नाही. मग ही फार्मरची कंडिशन एकूण 2 बिघा जमीन सारख्या मूव्हीमधून तुम्हाला दिसून येतं. 2 मिनिटाचा ट्रेलर आहे, यूट्यूबवर तुम्ही बघू शकाल. करंट क्रायसिसमध्ये जर बघितलं तर आपण फार्मर्स प्रोटेस्ट असतात, जे आपण ऑलरेडी तेव्हाचाच मुद्दा आहे तोच इथं रिपीट करतोय. MSPच्या रिलेटेड डिबेट किंवा मग क्लायमेट इम्पॅक्ट आज जो शेतीवर होतोय आणि त्याच्यामुळंच कधी पाऊस कधी ऊन, यामुळं शेतीचं उत्पन्न कमी जास्त होतंय आणि हे उत्पन्न कमी जास्त जेव्हा होईल तेव्हा ॲटोमॅटिकली समाजाचा कोणता तरी वर्ग दबला जाईल, इन्कम कमी होईल आणि समाजाचं स्ट्रक्चर कुठंतरी चेंज होईल. त्यामुळे तोही स्टडी इम्पॉर्टंट आहे. आणि सरकारी योजना फसल बीमा योजना असेल, PM किसान सपोर्ट असेल, याही योजना आपण अभ्यासलेला आहे, सर्वांना माहिती आहे. तर या योजनेतूनही आपण गव्हर्नमेंट किंवा ट्रान्सफॉर्मेशन, शेतीला अपलिफ्ट कसं करायचं, शेतकऱ्याला अपलिफ्ट करायचं, इम्पॉवर कसं करायचं, या संबंधीचे मुद्दे इव्हन गव्हर्नमेंट स्कीममध्ये सुद्धा दिसून येतात. तर आता आपण पार्ट 2 जे की 16 ते 20 या चॅप्टरमध्ये हळूहळू ट्रान्सफॉर्मेशनकडे चाललो आहे, हळूहळू बदलाकडे चाललो आहे. लास्ट व्हिडिओ जो की आहे सिलेबस डिकोडिंग पेपर 2 मध्ये 3 व्हिडिओज येणार आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही याच्या आधी बघितला, दुसरा हा असेल आणि यानंतरचा व्हिडिओ. सोबतच सांगतो सिलेबस डिसायफर वगैरे झाल्यानंतर 20 तारखेपासून अशा पद्धतीचं जर लर्निंग तुम्हाला पाहिजे असेल, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थितशीर मुद्देसूद उत्तराचं लेखन जर करायचं असेल, गायडन्स पाहिजे असेल, मेंटरशिप पाहिजे असेल, 20 नोव्हेंबरपासून आपली बॅच लॉन्च होत आहे. तर भेटूया पुढल्या म्हणजे 3ऱ्या आणि फायनल व्हिडिओमध्ये. आणि एकूणच तुमचं सिलेबस जो डिसायफर आहे, जो डिकोडिंग आहे ते झालेला असेल तर तुम्ही एकूणच तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही सोसायटीमध्ये नेमकं काय स्टडी करताय. मुद्दे फक्त PPTजवर लिहून टिकमार्क करण्यात अर्थ नसतो, तर तो तुम्हाला किती समजू शकतात, त्यामध्ये नेमकं काय आहे, त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे, तुम्हाला काय स्टडी करायचं आहे या संबंधीची मी माहिती वरवरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप तुम्हाला लक्षात आलं असेल. असंच हे करा. यानंतर 3रा व्हिडिओ पण येणार आहे सिलेबस डिकोडिंगचा. धन्यवाद.